नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड दारेफळमध्ये आपले सहर्ष स्वागत। मागील वर्षी आपण सोयाबीन बीजोत्पादन 700 MAUS 725 आणि MAUS 612 ब्रीडर सीड प्रोग्राम परभणी कृषी विद्यापीठाकडून घेतला होता। त्याचे रिझल्टही खूप छान आले आणि जे आपले सभासद बांधव आहेत, यावर्षी आम्ही शेतकऱ्यांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो की सर्व शेतकऱ्यांना आम्ही बियाणे पुरवू शकलो नाहीत, कारण ब्रीडर सीडचं उत्पादन कमी असल्यामुळे फक्त सभासद शेतकरी बांधवांना आम्ही 612 आणि 725 देऊ शकलो। यावर्षी आपण जे गेल्या वर्षी 612 आणि 725 ब्रीडर सीडचं जे प्रोडक्शन घेतलं होतं, त्याचा हा फाउंडेशन सीडचा 725चा प्लॉट आहे, MAUS 725, जे की येणाऱ्या हंगामामध्ये म्हणजे खरीप 2026मध्ये आपण शेतकऱ्यांना सर्टिफाईड सीडच्या रूपाने उपलब्ध करून देऊ। शेतकरी बंधूंनो, 725 ही जवळपास मध्यम काळी असेल किंवा चोपन जमीन असेल किंवा पाणी धरून ठेवणारी ही जमीन असेल। आता ही जमीन जवळपास पाणी धरून ठेवणारी आहे, चोपन प्रकारात मोडते। तर या जमिनीतही गेल्या वर्षी जवळपास 12 क्विंटल प्रति एकर प्रमाणे ॲव्हरेज आलेले आहे 725चं। तर याचा आपण आता हा किती दिवसाचा प्लॉट आहे मामा? 26 दिवसांचा हा प्लॉट आहे। याचे आपण वेळोवेळी पूर्ण फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील काढून ठेवू, कारण पुढच्या वर्षी आपल्याला त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करता येईल। तर 26 दिवसाच्या प्लॉटमध्ये जवळपास व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असेल, झाडांची क्वालिटी असेल, एक नंबर आहे। सध्या एकही स्प्रे वगैरे काहीच केलेलं नाही, कारण जवळपास मराठवाड्यात पाण्याचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे स्प्रे वगैरे किंवा काहीच नाही, कोळपणी झालेली आहे। आणि बीजोत्पादन प्लॉट असल्यामुळे आम्ही तणनाशक कुठलाही स्प्रे करत नाही, कारण क्वालिटी सीड द्यायचं म्हणल्यावर त्याची निगराणीही तशीच राखली जावी यासाठी। आणि पातळ पेरलेले पेरा काय आहे एकरी 18 किलो प्रति एकर प्रमाणे बीजोत्पादनाचा हा प्लॉट घेतलेला आहे। जसजसे यात हे होतील तसतसे आपण तुम्हाला हे करू, व्हिडिओद्वारे पूर्ण त्यातील माहिती देऊ। सध्याच्या कंडिशनला प्लॉट एक नंबर आहे। हा MAUS 725 आहे। यावर्षी आपण दोन्ही बियाणे दिलेले आहेत, 612 आणि 725, आणि जमलंच तर यावर्षी हरभऱ्यामध्ये पण उतरू। चालतं, धन्यवाद।